म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जातीपातीची पाळमुळं आजही किती घट्ट रुजली आहेत याचं दुर्दैवी आणि धक्कादायक वास्तव डोंबिवलीत दिसून आलं. कॉलेजपासून असलेल्या 8 वर्षांच्या प्रेमाच्या संबंधांना कोर्टाची कायदेशीर मान्यता मिळूनही लग्नात रूपांतर झालेलं असतानाही केवळ मुलगा मागासवर्गीय आहे म्हणून मुलीच्या कुटुंबियांनी तिला पळवून नेल्याची खळबळजनक घटना डोंबिवलीत घडली. त्या मुलामुलीच्या विधिवत लग्नाला अवघे 2 दिवस उरलेले असताना नववधूचे आई वडील आणि तिचे मामा मुलीला घेऊन पसार झाले. ही घटना हळदीच्या दिवशी घडली. त्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या नवऱ्या मुलानं अखेर पोलिसात धाव घेतली. त्यानं गुरुवारी रात्री 10च्या सुमारास आपली पत्नी हरवल्याची तक्रार ही मानपाडा पोलीस स्थानकात केली आहे. या प्रकरणात कायदेशीर लग्न झालेलं असतानाही केवळ जातीचं कारण देऊन एका तरुण जोडप्याचा संसार फुलण्याआधीच मोडण्याचा प्रयत्न मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात येत असल्याचा आरोप आहे. माझं लग्न त्याच्या मामाने तारीख काढलेली 24 तारखेला लग्न होतं. 24 मे 2026 रोजी रविवारी रोजी. तर तिच्या मामांनी तिला काल रात्रीच म्हणजे 21 तारखेला रात्री 12:30 ते 1:30च्या सुमारास तिला तिथून घरातनं ते लोक जबरदस्ती घराबाहेर घेऊन गेले. आता ते कुठे घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल काहीच मला कल्पना नाही आहे. आणि तिचे आई, तिचे वडील, तिचे मामा, तिच्या मामाचे सासरे आणि तिचे मावशी जे आहेत त्यांच्या सगळ्यांचा मोबाईल बंद आहेत. कोणाचाही मोबाईल लागत नाही आहे. ते पण आम्ही तक्रार मानपाडामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. मिसिंगची तक्रार तिथे नोंद झालेली आहे. दिनांक 22 मे 2026 रोजी एक तक्रार नोंद केलेली आहे. त्यांची पत्नी सौ शिवानी संतोष किंगरे वय 22 वर्ष या 21 तारखेला रात्री 10 वाजेपासून त्या मिसिंग झाल्याचं त्यांनी या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि त्यांच्या मिसिंगचा आम्ही शोध घेत आहोत. म्हणजे डोंबिवलीतल्या या धक्कादायक प्रकरणात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया ग्राफिक्समधून. डोंबिवलीत नेमकं काय घडलं तर डोंबिवलीतील त्या तरुण तरुणीचे कॉलेजपासून 8 वर्ष एकमेकांसोबत प्रेमाचे संबंध होते. प्रियकर मागासवर्गीय असल्यानं मुलीच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे प्रेमी युगलाची ठाणे न्यायालयात जाऊन रजिस्टर्ड मॅरेजला पसंती. त्या दोघांनी जाऊन लग्न कोर्टात केलं. कोर्ट मॅरेज नंतर दाम्पत्य 2 दिवस एकत्रही राहिलं. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पुन्हा लग्न लावून देतो सांगून मुलाचा विश्वास संपादन केला. दोघांच्या लग्नासाठी 24 मेचा मुहूर्त ठरला. मुलानं हजारो रुपये भरून हॉल आरक्षित केला. 21 मे रोजी हळदीची तयारी सुरू असताना मुलानं मुलीच्या मोबाईलवर केलेला मेसेजेसना प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानं वधूचं घर गाठलं तर घराला कुलूप असल्याचं त्याला आढळून आलं. त्यानंतर नवऱ्या मुलाकडून त्याची पत्नी गायब असल्याची मानपाडा पोलिसात तक्रार करण्यात आली.